घराघरातील अंधार नाहीसा करून उजेड पोचवण्यासाठी शेकडो हात रात्रंदिवस झटत असतात। विद्युत काम करण्यासाठी शक्यतो कोणी पुढे येत नाही, कारण यामध्ये कायम जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो। दरम्यान हा धोका पत्करून बीडच्या तरुण लाईन वुमन उषा जगदाळे यांनी एक वेगळाच आदर्श समोर ठेवलाय। नमस्कार, मी उषा जगदाळे। गेली 2013 पासून महावितरणमध्ये कार्यरत आहे आणि सध्या मी आष्टी ग्रामीण, वाकी, पिपळसुटी आणि हिंगणी या 3 गावांमध्ये कार्यरत आहे। आपण तर पाहतो की कोरोनामध्ये जगामध्ये पूर्ण कोरोनाचं संकट चालू होतं आणि ह्या संकटामध्ये महावितरणमधील कर्मचारी यांनी रात्रंदिवस कष्ट घेऊन ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि सप्लाय पूर्ण मेंटेन करण्याचं काम केलेलं आहे। आणि कडकडीत उन्हाळा असतानाही पूर्ण जग लॉकडाऊन असताना सर्व लोक घरामध्ये असायचे आणि फक्त महावितरण कर्मचारीच हे रात्रंदिवस अहोरात्र ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्याचं काम करत होतं। आत्ता सध्या पावसाळा चालू आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पावसामध्ये चक्रीवादळ जर सुटलेलं असेल तर वादळामध्ये किंवा वाऱ्यामध्ये, पाऊस आला असेल तर पावसामध्ये किंवा रात्रीचा सप्लाय असेल तर तो मेंटेन करणे, पोल पडलेले असतील, तारा पडलेले असतील तर पूर्ण ग्राहकांना मॅन पॉवर वापरून पूर्ण सप्लाय ग्राहकांना देण्याचं काम अहोरात्र काम करावं लागतं। आणि सध्या वसुलीचंही काम जोरात चाललेलं आहे आणि वसुली करत असताना की साहेबांचं वरतून प्रेशर, ग्राहकांच्या अनेक तक्रारी, ग्राहकांना सुद्धा कधी वाद केला तर तोंड द्यावं लागतं। महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय। जिद्द आणि काहीतरी करण्याचा मानस ठेवल्यास काहीही होऊ शकतं। महिलांना कोणतीही जबाबदारी दिल्यास त्या चोखपणे पार पाडू शकतात, हे बीडच्या उषा जगदाळे यांनी दाखवून दिले। मी वंदना धस आउटसोर्सिंगमध्ये काम करते। जगदाळे मॅडम आणि आम्ही वसुली, मेंटेनन्स वगैरे एकत्र काम करत असतो। आम्ही दोघीजणी लेडीज असताना वसुली करणे, पूर्ण मेंटेनन्स बघणे, बिल वाटप करणे अशी कामं एकदम चांगल्या पद्धतीने करतो। वर ग्राहकसुद्धा आमच्यावर समाधानकारक आहेत की एक लेडीज असूनसुद्धा प्रत्येक दिवशी आपल्या घरी येतात। बिल आम्ही स्वतः घेऊन जाऊन बँकेत भरतो, परत आम्ही त्यांच्या घरी पावती नेऊन देतो। एवढी सेवा आमची कुणी करत नव्हते असं ग्राहक आम्हाला समाधानाने सांगतात आणि त्यात आम्ही खूप आनंदी आहेत। महावितरणमध्ये तसं तर पुरुषांचंच काम असल्याचं समजलं जातं, मात्र उषा जगदाळे याला अपवाद आहेत। उषा यांनी खेळाच्या माध्यमातून महावितरणमध्ये नोकरी मिळवली। खो खोमध्ये पारंगत असलेल्या उषा यांना स्पोर्ट कोट्यातून महावितरणमध्ये नोकरी मिळाली। आज 6 वर्षापासून त्या महावितरणमध्ये सेवा बजावत आहेत।